आपल्या समोर देशाची शान स्त्रीचा सन्मान, देशाची शान स्त्रीचा सन्मान हा विषय आपल्या समोर मांडणार आहे. नमस्कार. ज्या देशाच्या मातेसाठी झाशीची राणी पाठीवर बाळाला घेऊन मुघलांशी लढली, जिथे मदर तेरेसा अख्ख्या जगाची राणी झाली, ज्या देशात प्रतिभाताई पाटील व द्रौपदी मुर्मू यांसारख्या महिला राष्ट्रपती झाल्या, पण इतका कर्तृत्ववान महिलांचा इतिहास असताना देखील आज गर्भातच एखाद्या स्त्रीचं आयुष्य मातीमोल होते. उमलण्याआधीच मुलांना कोमे झोड टाकलं जात आहे. जर या स्त्रीचा सन्मान करायचा असेल, जर या देशाची शान राखायची असेल, तर आपल्याला या स्त्रीचा सन्मान करावाच लागेल. पण हा सन्मान आम्ही का करावा, कसा करावा, किंवा हा सन्मान नाही केला तर काय होईल, असे प्रश्न करणारे समाजकंटक आपल्या देशात आहेतच. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. अर्थातच जिथे नारीची पूजा होते तिथे लक्ष्मीचे अस्तित्व असते, असे सांगणारी आमच्या भारताची थोर संस्कृती आहे. आणि असे असून सुद्धा आजही माझ्या देशात काही भागात स्त्रियांना देवाची सोड असो, परंतु जनावरांसारखी वागणूक दिली जाते. हे माझ्या देशाचे दुर्दैव आहे असे म्हणावे लागेल. अहो, अनेक वर्षापूर्वी बाळ जन्माला आल्यानंतर आजी त्या बाळाची नाळ मातीत पुरायची, कारण आपल्या मातीशी नातं घट्ट होण्यासाठी. परंतु आज मोठमोठी डिग्री मिळवलेले डॉक्टर तीच नाळ गटारात फेकून आपल्या मातीशी नातं सोडायला निघालेत. जर स्त्रीचा सन्मान करायचा असेल तर सर्वात अगोदर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. कारण एखादी मुलगी स्वतःच्या आईच्या गर्भातच सुरक्षित नसेल तर ती या समाजात कशी काय सुरक्षित राहील हा भयंकर प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. आजही 21व्या शतकात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे भुरसटलेले विचार आजही या समाजात जिवंत आहेत. अहो, मुलगा शिकला तर तो स्वतःची प्रगती करतो, परंतु जर मुलगी शिकली तर ती कुटुंब सुशिक्षित करते, पर्यायाने देश सुद्धा सुशिक्षित होऊ शकतो. अहो, मुलगी म्हणजे वंशाचा दिवा काय तर तेजस्वी तारा होऊ शकते, आई वडिलांची मदतपणाची काठी होऊ शकते. आजही आपल्या समाजात कोंपरडीसारखी किंवा बदलापूरसारखी घटना घडते तेव्हा खरंच वाटते की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. म्हणूनच स्त्रीचा सन्मान हा झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात आजही एखाद्या मुलीची वाचवा वाचवा अशी किंकाळी ऐकून येत असेल तर यापेक्षा मोठी शर्मेची गोष्ट आपल्यासाठी कोणतीच नाही. जर खऱ्या अर्थाने देशाची शान राखायची असेल तर स्त्रीचा सन्मान आपल्याला करावाच लागेल. म्हणूनच शेवटी जाता जाता इतकेच म्हणावेसे वाटते, जिच्या